आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन म्हणून वेस्टर्न गेटवे म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर परस्पर सहकार्य, अनुभवांची देवाणघेवाण आणि धोरणात्मक समन्वय यांना अधिक बळ देण्याची आवश्यकता असल्याचं मत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात या विभाग 7च्या पणजी इथं आयोजित वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज आणि उद्या ही परिषद पणजी इथं आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आदी उपस्थित आहेत. जागतिक बँकेनं भारताच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज बदलून वाढवला आहे. याआधी 2026-27 या वर्षात भारताची GDP वाढ 6.3% इतक्या दराने होईल असा अंदाज होता. आता तो अंदाज 6.6% असेल असं जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या यांत्रिक विभागाने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विभागात महत्त्वपूर्ण यश संपादन केलं आहे. नागपूर रेल्वे मंडळाच्या मोतीबाग वर्कशॉपला अखिल भारतीय स्तरावर भारतीय रेल्वेची सर्वोत्कृष्ट कार्यशाळा म्हणून घोषित करण्यात आलं असून उत्कृष्ट गुणवत्ता शील्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आहे. उन्हाळी सुट्ट्या दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातून गाडी क्रमांक 08867/08868 गोंदिया रक्सोल गोंदिया साप्ताहिक समर स्पेशल रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन्ही दिशांनी प्रत्येकी 10-10 फेऱ्यांसाठी धावणार आहे. इस्रायलने बुधवारी रात्री संपूर्ण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केल्याची मालिका सुरू केली आहे. माहितीनुसार इस्रायलने अवघ्या 10 मिनिटात 100हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले. हे हल्ले हिजबुल्लाचे कमांड सेंटर आणि लष्करी तळ असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यामध्ये 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.